कानिफनाथ मध्ये आलो आम्ही भेळ खायला. इथली भेळ खूप छान असते, कानिफनाथची भेळ. आणि तुम्ही भेळ बघा, इथं भरपूर भेळ असते. म्हणजे आपण एक भेळ तिघी चौघी खाऊ शकतो इथं. आणि खूप आणि टेस्टी भेळ असते. ही कुठं पण असते बरं का, कुठे जायचं तिथं माझे माग 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 फिरत या. ही बी असती बघा. बघा आमच्या दोघींच्या साड्या किती छान दिसायला लागल्यात ना. माझी पण चांगली बघा. रोडलाच आहे हे बघा. हंडीवाडी रोड म्हणून आहे तो पुण्यात. तिथे छान आहे कानिफनाथची भेळ. बघा ही कानिफनाथ भेळ म्हणतात ह्याला. किती सुंदर भेळ. आणि असा रस्सा पण येतो ह्याच्या सोबत. बघा ही भेळ, एवढी भेळ आहे ना. अरे खावा ना, तुमच्यासाठी तर मागवली भेळ. हा म्हणून भेळ खावा म्हटलं. इथली भेळ खूप छान असती. चम्मचा ना चम्मच नसती जास्त तिखट. कसं खाणार आहे? तिखट नसते. कशी खायची ओली करून? 2 प्लेट आणखी, 2 प्लेट आणि 1 चमचा आणखी. भेळ खायला आले पुण्याला. हे बघा असं घ्यायची आमटी आणि असं खायचं. असं घालायचं. भारी. भारी आहे. अरे पण पाणी नाही घेतलं. आणखीन घ्या.